संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी पुन्हा एकदा ही मागणी केली तर एकही आरोपी सुटला नाही पाहिजे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। एक नंबरचा आरोपी आणि दोषमुक्तीचं जे ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे त्याची 17 तारखेला सुनावणी देखील आहे। परंतु ज्या फिर्यादीनं जे म्हणणं दाखल केलेलं आहे ते म्हणणं असं आहे की जो CID SITनं जो तपास केलेला आहे, जो चार्जशीट दाखल केलेला आहे, याच्यामध्ये हे सगळे आरोपी सिद्ध झालेले आहेत। खंडणी ते खून हे सगळं प्रकरण एकत्रित आहे आणि या खंडणीतूनच खून झालेला आहे। आणि असंच त्यांचं म्हणणं आहे की जो तपास झालेला आहे त्या तपासामध्ये हे जे आरोपी आहेत ह्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। तेच मत जे फिर्यादी आहेत ज्यांनी म्हणणं दिलंय त्यांचं देखील आहे, देशमुख कुटुंबियाचं देखील आहे। एक विश्वास व्यक्त करतो की यांना फाशीची शिक्षा होणार, याच्यातून कुणी सुटलं जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।